एखाद्याने असा विचार केला 2 माणसं ठेवतो, 10 म्हशी आणून देतो, त्यांच्याकडे करून घेतो, हे योग्य आहे का अयोग्य आहे? ही गोष्ट पूर्णपणे अयोग्य आहे. एकतर इन्व्हेस्टमेंट आपली जास्त असते इनिशियली. गोठा आहे, डेड ॲसेट झाली त्याच्यातून काय परत इन्कम मिळणार नाहीये. जनावर आहे त्याच्यातून आपल्याला इन्कम मिळेल, नंतर परत गाई म्हशी दूध कमी करणार आहे, परत मग प्रॉफिट मार्जिन कमी राहणार आहे. त्यामुळे मग त्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला काम करणं गरजेचं आहे. ट्रेनिंग गरजेचंच आहे, करायलाच पाहिजे. जे खूपच नवीन आहे ना त्यांच्यासाठी तर हे मस्त. नातेवाईकांकडे जा, तिथं त्यांचा गोठा असेल तिथं राहा, तिथं काम करा. नाहीच कुठं तुम्हाला भेटलं तर श्रद्धा फार्मवरती तरी चालेल. दूध व्यवसायामध्ये फक्त जनावर जास्त असून फायदा नाही. प्रोडक्टिव्ह जनावर किती त्याला महत्व आहे. त्या दुधाची क्वालिटी सुद्धा तितकीच महत्वाची आहे. फुल टाइम म्हणायचं का पार्ट टाइम म्हणायचं ह्या बिझनेसला खरं बघायला गेलं तर? ज्यांच्याकडे जमिनी कमी आहे त्यांनी ह्या व्यवसायाला मुख्य व्यवसाय म्हणून बघायचं. ज्यांच्याकडे जमीन भरपूर आहे, त्यांना शेणखत लागणारे, स्लरी लागणारे, तर त्यांनी जोडधंदा म्हणून बघायचं.